नमस्कार, मी भीमराव कळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आणि तिथं विजय थालापतीचं सरकार आलेलं आहे निवडून। ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तामिळनाडूत विजय थालापती असं एक आता सत्र सुरू झालेलं आहे। कधी काळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना भेटण्यासाठी 6 तास वाट बघत बसलेला विजय थालापती आणि तरी सुद्धा ते भेटली नाही सुरक्षेच्या कारणावरून। मनामध्ये चंग बांधला की मी सुद्धा तामिळनाडूचा मुख्यमंत्री होईल आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं। 2 वर्षाच्या पक्षानं अक्षरशः सत्ता खेचून आणली। 108 ठिकाणी आमदार निवडून आले। 117चा जरी आकडा असला तरी सरकार बनलं हे तितकंच खरं आहे। विजय थालापती हा तामिळनाडूचा सुपरस्टार आणि मुख्यमंत्री बनला हेही तितकंच खरं आहे। मध्ये एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी गोष्ट आजवरच्या इतिहासात जे पक्ष तयार झाले त्यांना अनेक वर्ष लागली सत्तेमध्ये येण्यासाठी, परंतु थालापती विजय यानं 2 वर्षात जे करून दाखवले ते कोणालाही जमलं नाही। 2 वर्षात पक्ष स्थापन केला आणि सत्ता हस्तगत केली म्हणजे हा निव्वळ योगायोग नाही तर हे कष्टाचं फळ आहे। तर थालापती विजय यानं जे काय आश्वासनं दिलेले आहेत निवडणुकीमध्ये, तसाच विजय कसा झाला या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पॉंडिचेरी अशा 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि 5 पैकी 3 राज्यांमध्ये उलथापालथ झाली। त्यात पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली, केरळमध्ये काँग्रेसची आली, तर तामिळनाडूमध्ये विजय थालापतीची सत्ता आली। आता विजय थालापती नेमका कोण आहे? विजय थालापती हा एक कलाकार आहे, सुपरस्टार आहे। त्याचे अनेक नवनवीन चित्रपट आहेत। त्याच्या अनेक चित्रपटांना अडचणी सुद्धा निर्माण झाल्या। त्या अडचणी तो सोडवत अनेक चित्रपट त्यानं तयार केले। त्याच्या निर्मात्यांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागला त्या चित्रपटांना परमिशन घेण्यासाठी। एक आता सुपरस्टार विजय हा एकदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना भेटण्यासाठी गेला आणि तो कशासाठी गेला? विजय थालापती यांचा एक चित्रपट आला होता राजकारणावरती आणि त्या राजकारणावरच्या चित्रपटासाठी तो भेटण्यासाठी गेला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री यांच्याकडे गेला होता आणि यांच्याकडे गेल्यानंतर मात्र त्या भेटल्या नाहीत। आता त्या भेटल्या नाही म्हणजे सुरक्षेचं कारण सांगितलं गेलं। आता हा एक व्हिडिओ बघा माझ्याकडे आहे। मुख्यमंत्री विजय थालापतीचा नेता थालापती हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेहूनही रंजक आहे। लाईव्ह स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून। सोबतच विजयचं राजकीय भविष्य ठरवणारी ही निवडणूक आणि सिस्टमचा लढा, यात विजय आजही कसा लढतोय ते सुद्धा आपण बघूया। नमस्कार, मी अमोल किनवळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन। आता बघा, हे पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये विक्रमंडीच्या मैदानावरती थालापती विजयची सभा होती। या सभेनं तमिळनाडूचं अख्खं राजकारण बदलून टाकलं। लाल पिवळे झेंडे हातात आणि गळ्यामध्ये त्याचेच गमछे घातलेले लाखो लोक सभेला पोहोचले। ही सभा तमिळनाडूच्या इतिहासातली सर्वात विशाल सभा ठरणार होती। धावत पळत विजय थालापतीची स्टेजवरती एंट्री होते। MGR नंतर तमिळनाडूच्या राजकारणामध्ये एका अशा सुपरस्टारची एंट्री झाली होती ज्याची लोकप्रियता फक्त तमिळनाडू पुरती नाही तर भारत आणि भारताबाहेर देखील मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका अनेक देशामध्ये विजय थालापतीची म्हणजे क्रेज आहे। कमांडर
या सभेच्या काही महिने आधीच विजय थलपतीनं आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली होती, तमिळगा वेट्री कळगम TVK. आणि जयललितानंतर ही पहिली सभा भारताच्या इतिहासातली सर्वात गर्दी जमवणाऱ्या सभांपैकी एक असते. पण ही झाली राजकारणाची सुरुवात. विजय राजकारणात कसे आले हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. 22 जून 1974 मद्रासमध्ये विजयचा जन्म झाला. विजयचे वडील S.A. चंद्रशेखर हे दिग्दर्शक होते आणि आई शोभा या शास्त्रीय गायिका होत्या. बघा, कलेचं वातावरण होतं आणि त्यामुळे विजयची बालकलाकार म्हणून एंट्री झाली. वयाच्या 10व्या वर्षी 1984 साली वेट्री या सिनेमामध्ये विजयनं काम केलं. विजयनं आपल्या वडिलांकडे हट्ट केला की मला हिरो बनायचंय. मुलाच्या इच्छेखातर त्यांनी त्याचं करिअर सेट व्हावं यासाठी वडिलांनी वयाच्या 18व्या वर्षी त्याला सिनेमात आणलं. 1992 साली नालय्या थिरप्पू या सिनेमात विजय लीड हिरो म्हणून पुढे आला. ज्याच्या ओठांवरती धड मिशाही उगवल्या नव्हत्या त्याला हिरो बनवल्यानं लोकांनी हिरो म्हणून त्याला नाकारलं. विजयचा चेहरा आणि त्याच्या बॉडीवरून लोकांनी नावं ठेवली. विजयचे S.A. चंद्रशेखर यांना कळून चुकलं होतं की विजयचं आडनाव चंद्रशेखर होणार नाही. हे आडनाव आहे. 1993 साली चंद्रशेखर यांनी सिंदूर पांडी हा सिनेमा केला, ज्यात मुख्य अभिनेते होते त्या काळचे ऍक्शन सुपरस्टार विजयकांत. पोस्टरवरती विजयचा छोटा फोटो होता. सिनेमा चालून गेला. त्यानंतर रसिकन सिनेमा आला. त्यात स्क्रीनवरती विजयच्या नावासमोर इलैया थलपती असं लिहिलं होतं, म्हणजे युवा सेनापती. लोकांनी पुन्हा एकदा चेष्टा केली. त्यावेळी सुपरस्टार रजनीकांत यांना थलपती म्हटलं जायचं. S.A. चंद्रशेखर यांनी इलैया थलपती म्हणत विजयच्या नावाची ब्रँडिंग सुरू केली होती. सिनेमे येत जात होते, पण विजयला अभिनेता म्हणून हवं तसं यश मिळत नव्हतं. दिग्दर्शक विक्रमन यांनी विजयचं हे स्वप्नही पूर्ण केलं. पुवे उन्नत कागा मधला लव्हर बॉय तमिळ सिनेरसिकांनी डोक्यावरती घेतला. हा विजयचा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा होता. त्यानंतर विजयचे अनेक सिनेमे आले, पण तो लव्हर बॉय ही इमेज फार काळ टिकत नाही हे विजयला चांगलंच माहिती होतं. याच दरम्यान तमिळ बॉक्स ऑफिस वरती अजित आणि विक्रमचे ऍक्शन सिनेमे धुमाकूळ घालत होते. 2003 साली थिरुमल्लई सिनेमातून विजयची नवी इनिंग सुरू झाली. लव्हर बॉयची इमेज क्रॅक करून तो आता ऍक्शन हिरो बनला होता. त्यानंतर 2004 साली गिल्ली सिनेमानं तमिळनाडूच्या बॉक्स ऑफिस वरती सुनामी आणली. 50 कोटी रुपये कमवणारा पहिला तमिळ सिनेमा अशी या सिनेमानं कायमची ओळख बनवली. याच सिनेमामध्ये अभिनेत्री त्रिशा सोबत विजय हे कॉम्बिनेशन जबरदस्त हिट झालं. आजही त्रिशाचं नाव विजय थलपतीशी जोडलं जात आहे. विशेषतः पत्नी सोबत डिवोर्स घेतल्यानंतर विजय त्रिशा सोबत एका फंक्शन साठी पोहोचला होता. तेव्हा मात्र या चर्चेला आणखी उधाण आलं होतं. 2004 सालापासून गिल्ली सिनेमाच्या निमित्तानं विजयची आणि त्रिशाची केमिस्ट्री ही जोडली गेलेली आहे. 2004 ते 2007 पर्यंत विजय तेलुगू मल्याळम सिनेमांचे रिमेक करत होते. त्यात पोकिरी हा एक आणखी यशस्वी चित्रपट जो हिंदीमध्ये सलमान खाननं वॉन्टेड केला, पण रिमेक सिनेमामुळे तमिळ प्रेक्षक जे ते नाराज झाले. 2010 पर्यंत विजयच्या करिअरला पुन्हा एकदा घरघर लागली. 2012 साली आलेल्या थुपाकी या सिनेमानं विजयला तारलं. विजय यात पहिल्यांदाच स्टायलिश अंदाजामध्ये दिसला. मिलिटरी ऑफिसरच्या भूमिकेमध्ये दहशतवाद्यांना तो संपवतो. थुपाकीचा रिमेक नंतर अक्षय कुमारने केला. हॉलिडे सिनेमा तुम्ही बघितलेला असेलच. रजनीकांतच्या रोबोट नंतर 100 कोटींच्या क्लब मध्ये सामील होणारा थुपाकी हा दुसरा तमिळ सिनेमा होता. पण थुपाकी हा फक्त एक सिनेमा नव्हता. सिनेमाच्या माध्यमामधून विजय हा समाज प्रबोधन आणि समस्या त्यावरती हा चित्रपट होता. हा संघर्ष थेट सत्ताधाऱ्यांसोबत होता. 2013 साली आलेला थलैवा सिनेमा या सिनेमानं मात्र विजयचे डोळे खाडकन उघडले. त्याला सत्तेची ताकद काय असते याचा अंदाज थलैवाच्या रिलीजच्या वेळी आला. सिनेमाचं नाव थलैवा टाइम टू लीड म्हणजेच नेतृत्वाची वेळ असं होतं. त्यावेळी तमिळनाडूमध्ये जयललिता मुख्यमंत्री होत्या. जयललिता यांना हे चॅलेंज वाटलं आणि त्यांनी सिनेमाचं प्रदर्शन रोखलं. जयललिता यांच्याशी बोलून हे प्रकरण सोडवण्याचा विजयनं प्रयत्न केला. जयललिता तेव्हा कोडनाड मधल्या टी इस्टेट मध्ये होत्या. विजय जयललिता यांना भेटण्यासाठी गेला. एक सुपरस्टार ज्याचे करोडो फॅन्स आहेत तो मुख्यमंत्री जयललिता यांच्या दरवाजाच्या समोर उभा होता, पण त्याला वेळ दिली गेली नाही. कारण काय दिलं तर सुरक्षेचं आणि तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आला नाहीत हे कारण दिलं गेलं. शेवटी विजय यांना झुकावं लागलं. सिनेमाची टॅगलाईन हटवावी लागली. सिनेमा रिलीज झाला पण नुकसान झालं.
सत्तेचा हा कटू अनुभव येण्याची विजयची ही पहिली वेळ होती. हे झालं आणि यानंतर मात्र विजय थालापतीनं ठरवलं की आपण सुद्धा राजकारणामध्ये यायचं. म्हणजे जयललिताने त्याला भेट नाकारली. त्यानंतर त्याने ठरवलं आपण राजकारणात यायचं आणि राजकारणात जिंकायचं असा चंग बांधला. आणि 2026ला म्हणजे 2024 मध्ये पक्ष काढला. 2026 मध्ये तो पक्ष सत्तेत आला. आज तामिळनाडूच्या राजकारणामध्ये 108 जागा जिंकून तो सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. 2 नंबर पक्ष स्टॅलिन यांचा 2 नंबरला पक्ष राहिला, तर 3 नंबरला DMK पक्ष राहिला. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सुद्धा आमदार निवडून आलेले आहेत. आता काँग्रेसचे सुद्धा इथं आमदार निवडून आलेले आहेत. काँग्रेसनं सांगितलंय की आमचा पाठिंबा विजय थलपतीला राहील. काँग्रेसचे काय 5-6 आमदार आलेले आहेत आणि अजून 2-3 आमदार मिळाले की सत्ता. म्हणजे विजय थलपती हा तामिळनाडूचा सध्या मुख्यमंत्री म्हणून चेहरा समोर आलेला आहे आणि मुख्यमंत्री बनलेला आहे असंही गृहीत धरता येईल. म्हणजे तामिळनाडूत विजय थलपतीचा झाला. म्हणजे मनात जरी इच्छा असेल तर कसं सत्ता सुद्धा माणूस ताब्यात आणतं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता विजय थलपतीनं निवडणुकीत काय काय घोषणा केल्या त्या बघा. जाम अशा घोषणा केल्या त्या त्यांना. निवडणुकीचा त्यांचा जो अजेंडा होता त्याच्यामध्ये 8 वायदे तामिळनाडूमध्ये TVK पक्षानं केलेला आहे. त्यामध्ये महिलांना 2,500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये पाठवणार आहे. छोटे किसान म्हणजे लहान किसान जे आहेत त्यांना कर्ज माफ केलं जाणार आहे शेतकऱ्यांना. त्याचबरोबर विधवा महिना, दिव्यांग ह्यांना महिन्याला 3,000 रुपये दिलं जाणार आहेत. गोरगरिबाच्या लग्नामध्ये 8 ग्रॅम सोनं दिलं जाणार आहे गरीबाच्या लग्नाला. परत 200 युनिट लाईट ही मोफत दिली जाणार आहे या ठिकाणी. परत प्रत्येक वर्षाला LPGच्या 6 सिलेंडर दिले जाणार आहेत मोफत. म्हणजे हा विजय थलपतीचा वादा आहे. महिलांना 5 लाखापर्यंत बिगर व्याजी कर्ज दिलं जाईल असं सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएटी म्हणजे शिक्षणदारांना 4,000 महिन्याला, तर डिप्लोमा धारकांना 2,500 रुपये महिन्याला दिलं जातील असा विजय थलपतीच्या पक्षानं दावा केलेला आहे. आणि आता विजय थलपती हा जवळपास मुख्यमंत्री बनलेला आहे असंही म्हणता येईल. तर बघा हा सगळा वादा पूर्ण करतोय का विजय, काय करतोय हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.